यावर आणखी काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपण। विद्याताई चव्हाण आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, खरं तर महिनाभराच्या या सगळ्या प्रयत्नानंतर टीईटी पेपर फुटीतील हा मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागलाय। तुमची काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया हीच आहे की आता ह्या मुलांनी आंदोलन सुरू केलं म्हणून याला आपण बघितलं की तातडीने पोलिसांनी हालचाली केलेल्या आहेत। आता महिना होऊन गेला आणि अजूनपर्यंत ह्यांना हे पेपर फुटीचे लोक मिळालेले नव्हते। म्हणजे हे जर आंदोलन झालं नसतं तर एवढा सिरियसनेस त्यातला कळाला नसता। तेव्हा गृह खातं आणि पोलीस खातं जे काम करतंय ते त्याची प्रोसिजर किती हळू आहे, म्हणजे त्याच्यातलं गांभीर्य कोणालाच नाहीये। आणि आता ही पेपर फुटी वारंवार व्हायला लागलेली आहे। परंतु हे जे दिल्लीला आंदोलन सुरू झालं आणि त्याचं लोण संबंध देशभर पसरलं, महाराष्ट्रात पसरलं, मुंबईत पसरलं आणि त्यानंतर याचं गांभीर्य लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून पोलीस खातं सुद्धा खडबडून जागं झालंय आणि त्यांना असं वाटलं आता हे मुलं काही स्वस्त बसणार नाहीयेत। प्रत्येक ह्याच्यात तो असं पेपर फुटीचे प्रकरण व्हायला लागलेले आहेत। त्यामुळे ह्याच्यातलं गांभीर्य कळाल्यामुळे हे गुन्हेगार पकडले गेलेले मला वाटतं। अगदीच विद्याताई, आता हे महाराष्ट्रापुरतं झालं, देशभरातील जो मुद्दा उपस्थित होतोय नीट पेपर फुटी प्रकरणाचा, आता त्यावरून देखील सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्याबद्दल काय वाटतं? नाही, तेच मला म्हणायचंय की मुलं तिथे सोनम वांगचुक उपोषणाला बसले। जवळजवळ 25 दिवस त्यांचं उपोषण चाललं आणि त्यानंतर तिथे जे लोक मुलं, तरुण मुलं, युवक, विद्यार्थी जे गोळा व्हायला लागले, त्याच्यानंतर संबंध आणि ते संसदेचं अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न विरोधकांनी लावून धरला आणि सभागृहाचं कामकाज सुद्धा ठप्प झालंय की आधी तुम्ही या पेपर फुटीचे जे आणि शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घ्या, म्हणून हे सगळं झालंय। नाहीतर अजूनही याच्यात एवढंसं काही झालं नसतं असं मला वाटतंय। अगदीच विद्याताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।